Hello students, good morning. How are you? Prashant? Okay. Yesterday we have seen English. Most of the I have told you which are containing in question paper. So I will write in this only question paper solution question because we will have to write in your English notebook each and every day which is we have written on this blackboard. Okay, only share, subscribe and like कर बरोबर. इंग्लिश मध्ये they leave the nest, they leave the nest. नेस्ट म्हणजे काय? घरटं. दे म्हणजे birds, 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 bird. तर याचा क्वेश्चन टॅग बनवायचा आहे मित्र. दे लिव्ह द नेस्ट. आता लिव्हला एस पण नाहीये, लिव्हचा पास्ट टेन्स पण नाहीये, म्हणजे इथं काय आहे? वर्तमान काळ आहे, प्रेझेंट टेन्स आहे. हिअर इज द प्रेझेंट टेन्स. दे लिव्ह आहे की नाही, प्रेझेंट टेन्स आहे. येस असता लिव्ह असतं तर डच झालं असतं, परंतु लिव्ह आहे म्हणजे आता होकार येते. होकार तर क्वेश्चन टॅग नकार येईल ना. मग क्वेश्चन टॅग काय येईल? डोंट दे. हे बघा, डोंट याच्याऐवजी डोंट दे. इथं नो असतं तर डू दे आलं असतं. म्हणजे क्वेश्चन टॅग काय झाला याचा? डोंट दे. कळलं? लिहून ठेवा. द बर्ड्स लेफ्ट अवर एरिया. द बर्ड्स लेफ्ट अवर एरिया. का सोडून जातात बर्ड्स? ड्यू टू द कटिंग ऑफ द मोस्ट ऑफ द ट्रीज. झाडं तोडतात आहे की नाही, आणि बिल्डिंग तयार होतात. मोस्ट बर्ड्स लेफ्ट अवर एरिया, आणि म्हणून ते पक्षी आपला जो परिसर आहे तो सोडून जातात दुसरीकडे, जिथे झाडे आहेत, जंगल आहे तिथे. त्यांना जंगल आवडतं. झाडांवर घरटं करून राहतात ते. आपण जसं बिल्डिंग बांधतो नाही का, आपल्याला तर जमीन आहे, कुठे पण आपण बांधू शकतो. परंतु बर्ड्स बिल्ड देअर नेस्ट कुठे? ट्रीज आहे का नाही, ब्रँच ऑफ द ट्री, फांदीवर बांधतात किंवा झाड छोटस असेल तिथे बांधतात. कळलं की नाही? आणि म्हणून द बर्ड्स लेफ्ट अवर एरिया याचा पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट करायचा आहे मित्र. आता बर्ड्स लेफ्टचा लिव्हचा लेफ्ट झालाय. कळलं की नाही? लिव्हचा लेफ्ट मग ऑलरेडी पास्ट टेन्स आहेच, म्हणजे त्याचा पास्ट परफेक्ट करताना काय करणार आहे आपण? हॅव, हॅज, हॅड आहे की नाही. मग आता या ठिकाणी द बर्ड्स हॅड लेफ्ट अवर एरिया. हॅड लेफ्ट म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स होईल तो. बरोबर. हे बघा, मेक इट पास्ट परफेक्ट टेन्स. आन्सर काय? द बर्ड्स हॅड लेफ्ट. फक्त हॅड टाकायचं इथे. हॅड लेफ्ट अवर एरिया आहे की नाही, पास्ट परफेक्ट टेन्सला. प्रेझेंट त्यांनी फ्युचर सोपे, पास्ट परफेक्ट हॅड टाकायचं झाली. विसरू नका, लक्षात ठेवा. स्पॅरो लव सीडिंग ऑन ग्रेन्स. फीडिंग. स्पॅरो लव्स फीडिंग ऑन ग्रेन्स. ग्रेन म्हणजे कोणते? धान्य. बाजरी असेल, ज्वारी असेल, मका असेल, गहू असेल, त्या धान्यावर ते प्रेम करतात स्पॅरो. आणि कणीस असतं ना, ज्वारीचं कणीस, त्याला कणीस म्हणतो आपण, किंवा बाजरीचं, ते बसून अगदी मस्त खात असतात. अँड सो दॅट दे आर लव्हिंग दॅट ग्रेन्स. आणि मग आता काय? स्पॅरो लव फीडिंग ऑन द ग्रेन्स. खातात ते. कुठे पण तुम्ही धान्य टाकलं ते पक्षी येतात आणि फीडिंग म्हणजे खातात. बरोबर की नाही? मग याचं तुम्हाला हे वाक्य ट्रान्सलेट आहे मराठी नाही का. स्पॅरो लव फीडिंग ऑन ग्रेन्स. कलम लेड अ टीम ऑफ 500 एक्सपर्ट इन TIFAC आहे की नाही.
मग तर याचा पास परफेक्ट करायचा आहे मित्र. लेड लेड कारण लेड टीम ऑफ 500 एक्सपर्ट आहे का नाही इन TIFAC. मग याचा कसा होईल पास परफेक्ट टेन्स. फक्त मित्र काय टाकायचं आता, हॅड रिटर्न, हॅड गॉन, हॅड सजेस्टेड, हॅड ब्रॉट, हॅड बॉट असे वर्बचे पास पार्टिसिपल नाही का. मग आता इथं हॅड लेडी कलाम हॅड लेड अ टीम ऑफ 500 एक्सपर्ट्स इन TIFAC. मेक इट पास परफेक्ट कसा झाला बघा. हे जसे तसं याच्या आधी काय लावला फक्त हॅड लावलाय बघा. हॅड लेड अ टीम ऑफ 500 एक्सपर्ट इन TIFAC. जसंच्या तसं लिहिलंय फक्त हॅड टाकलाय अलीकडे. कळलं. 2-2 मार्कला आहे मित्र. प्रेझेंट टेन्स, परफेक्ट, पास परफेक्ट, पास प्रेझेंट आणि पास फ्युचर. कंटिन्युअस आणि ते साधे सिंपल नाही येत, आले तर येतात पण ते खूप सोपे असतात. नंतर प्लांट मोर ट्रीज, त्याचं मराठी अनुवाद करायचं आहे. ट्रान्सलेट इट इन युअर लँग्वेज. युअर लँग्वेज मराठी नाही का. मग ट्रान्सलेट इन टू गुड मराठी. प्लांट मोर ट्रीज. जास्त दाढी लावा. डू नॉट स्पीक इन पब्लिक प्लेसेस. आता काय सांगायला आपल्याला जरा थोडस वाटते. मोठी माणसं सुद्धा काय डू नॉट स्पीक इन द पब्लिक प्लेस. तर तसं करू नये. बरोबर की नाही. तुम्हाला समजलं ना. त्याचं जे सोशल एरियामध्ये जागेमध्ये आहे की नाही, बिल्डिंगच्या एरियामध्ये किंवा रस्त्यावर कुठे पण तुम्ही डू नॉट स्पीक इन पब्लिक प्लेसेस. बरोबर. तर हे मराठी करायचे 2 मार्काचे मित्र हो. हे 2 मार्काला आहे 4 आणि हे 2 6-7 मार्काचं आज घेतलेलं आहे तुमचं. आणि इंग्लिश नोटबुकमध्ये लिहून ठेवा. आता दररोज क्वेश्चन पेपर सोल्युशन मधलंच असणार आहे. व्यवस्थित अभ्यास करा. याचा अर्थ असा नाही का मागचं विसरून जा. मागचं पण चाळत जा. वहीचे पानं ओपन करा मागचे आणि बघा. सोपं आहे. तेच येत आहे. आणि लेटर रायटिंग बरोबर की नाही. असे वाक्य इंग्लिश आलं तर तुम्हाला लेटर रायटिंग पण येईल, संभाषण पण लिहिता येईल आहे की नाही. तर असं तुम्ही इंग्लिशचं संभाषण थोडंसं लिहून बघा. चुकलं थोडंसं चालेल, नंतर परत चेक करा. तर अशी सवय लावा. हॅबिट इज ए सेकंड नेचर. सवय लावली की मित्र येतं. ओके. आता मॅथ घेऊया आपण.